गोलंदाजी मार्क वरती आले ते गोलंदाज पूजा मॅडम आहे गोलंदाजी मार्क वरती. सामन्याला होते सुरुवात. बॉक्सच्या आतमध्ये बॉल टाकायचा आहे. लाईन टच झाला असतं नो बॉल आहे. नेहा सलामी करतील ते पूजा यांचा. पहिला चेंडू आणि बॉक्सर यायचा संधी आणि फलंदाज इथे मात्र होतोय बाद. पहिला चेंडूवरती पहिला धक्का इथे मात्र लागलेला आहे. तो पारसिक चॅम्पियन्स या संघाला नवीन बॅट्समन मैदानामध्ये बॅटर मैदानात ती स्वरूपिनी बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडूवरती पहिला धक्का लागलेला आहे. बघूया कसा कमबॅक इथे करतो चॅम्पियन संघ. आणि त्या मात्र दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट. बॅक टू बॅक दोन चेंडू आणि दोन विकेट आणि हॅट्रिक वरती आलेले आहेत. नक्कीच कळव्या संघाचं पारसिक चॅम्पियनच्या कॅप्टननी स्वागत केलं होतं आणि ते धमाकेदार स्वागत इथे मात्र करताना कळव्याचा संघ आपल्या पाहिजे स्टार स्ट्रायकर्स हा संघ आपण इथे पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल आहे का हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का. संस्कृती येतात बॅटिंग मार्क वरती. हॅट्रिक चेंडू फेस करतील. आणि त्या मात्र टॅप शॉट आणि मात्र धाव मात्र रोखू शकली नाहीये. एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावतोय जाऊन पोहोचतोय तो एक. पहिले धाव धावफलकावरती लागलेली आहे. 3 चेंडू 1 धाव. या दरम्यान टॅप शॉट चांगलाशी फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी 4 बॉल 1 रन. पुन्हा एकदा टॅप शॉट. आता मात्र गॅप मध्ये पडलेला चेंडूला. स्कोर मध्ये पुढे सरसतो 2 धावा 2 विकेट बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला. संस्कृती मात्र आपल्या संघाची धावतोडीशी सावरताना नो बॉलचा एम्पायरचा इशारा आणि यामध्ये 1 धाव इथे अजून एक मिळते. नो +1 असे 2 धावा इकडे मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावलाय 4 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय. पुढे सरसावून टॅप करायचा प्रयत्न फॉलो थ्रू मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे स्ट्रायकिंग एंडला आणि थ्रो मात्र इथे करण्यात आलेला नाहीये. थ्रो जर का केला असता तर विकेटचं इथे मात्र नक्कीच पतन झालं असतं. षटक झालं समाप्त. पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे. स्कोर झाला तो 5 रन. 5 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आता मात्र गोलंदाजी मागवते गोलंदाज योगिनी. इथे मात्र टॅप शॉट डायरेक्ट हिट आणि मात्र गरज नव्हती थ्रोची आणि संचिता हिच्याकडनं झालेली चूक. स्कोर मात्र जाऊन पोहोचतो तो 6 या धावसंख्येवरती. ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये 1 धाव इकडे मिळते. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. या दरम्यान एज होती मात्र विकेट किपर कडनं झाली तशी चूक. 1 धाव आणखी एक मिळते. स्कोर पुढे जातो 7 या धावसंख्येवरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती अजूनही 4 चेंडू शेष. इथे मात्र आता मात्र स्वतःवरती विस्तर ठेवले. विकेट इथे घेतलेला आहे. क्लीन बोल्ड झालेले आहेत ते. संस्कृती अतिशय सुरेख अशी खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 7 धावा त्यांनी वैयक्तिक आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. संघाचा स्कोर मात्र झाला तो
7 धावा. जे 7 धावा आले होते ते संस्कृत यांच्या बॅटिंगमध्ये आलेले पाहायला मिळाले. केतकी आले नवीन फलंदाज. रनआउटची संधी आहे, स्वतः घेऊन गेलेत आणि केतकी सुद्धा इथे बाद होत आहेत. स्मिता यांच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये आल्यात त्या. आर्या ते मात्र ड्राईव्ह केलाय. चांगला असा फळद्रूप आणण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू या षटकातला आणि ते मात्र ड्राईव्ह केला ऑन साइडला. 1 धाव ते मिळते. षटक होते समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 8 रन 4 विकेट. आता मात्र लास्ट ओव्हर आहे. 3 षटकांचे सामने असते. बघा कोण गेले ते शेवटचा षटक. आठ धावा धावफलकातील लागलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॉलिंग मागून जाते. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. आपल्या यानंतर होणारे सामने आपण पाहतो. पुरुष विभागातले सामने सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजी मागवरती. लेफ्ट आर्म राऊंड. पहिला चेंडू वाईट बॉलचा होता. अंपायरचा इशारा. या दरम्यान सुंदर असा फटका. 1 धाव घोषित. स्कोर पुढे जातोय 10. दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. इथे मात्र फुल टॉस चेंडू गॅप मध्ये टाकला आणि हा चौकार इथे पाहायला मिळतोय. या चौकाराने मात्र स्कोर झाला तो 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक प्रगती बतावते. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 2 बॉल झालेले आहेत. स्कोर मात्र 14 झालेला आहे. या दरम्यान सुंदर चेंडू. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु 1 धाव घोषित ऑलरेडी झालेला आहे. डिक्लेअरच्या रूपामध्ये आर्या फलंदाजी ते करता आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकातील लागलेले आहेत. 3 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा तो इशारा. थोडीशी लाईन तिथे मात्र झुकताना आपल्याला पाहायला मिळते ते अक्षयच्या माध्यमातून. नो बॉलचा आता मात्र येतो इशारा. रनआउटची संधी आहे. रनआउट घेतला असता बॉल काउंट इथे ओढला जाईल, परंतु नो बॉलचा इथे येतो इशारा. लाईनला टच झालं असतं इथे माग. थोडंसं आतापर्यंत मागडं षटक 3 चेंडू मध्ये 9 धावा आतापर्यंत दिलेत त्या अक्षयनी. बघा कशा इथे कमबॅक तिथे पाहायला मिळतो का त्यांच्या माध्यमातून. आणि त्या मात्र डॅप शॉट. रनआउटची संधी आहे, परंतु बॉल काहीसा कलेक्ट होऊ शकला नाहीये. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. 4 चेंडू 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. ते मात्र सुंदर असा फटका आणि धावा मात्र मिळतात त्या 2 धावा. 12 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचा चेंडू माफ करा या षटकामध्ये आलेले आहेत. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. बघा कोणासाठी हा शेवट गोड होतोय. इथे मात्र कॅचची संधी आहे मध्ये चांगला बॅकअप. डॉट डिलिव्हरी.
षटक झाले समाप्त. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 20. जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 21 धावा. आणि तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता ते अंडरम बॉक्स क्रिकेट याच्या माध्यमातून YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतात. आणि उत्कृष्ट असं आयोजन अभिजित पवार मित्र परिवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 21 धावांचा पाठलाग करताना स्टार स्ट्रायकर्स हा संघ सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. ती स्मिता आणि पूजा यांची ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मागवती नेहा. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू लेग स्पिन मध्ये चेंडू होता. वाईट +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. स्टार स्ट्रायकर्स बोनस धावा इकडे मिळालेले आहेत. या दरम्यान लेग स्पिन मध्ये चेंडू होता. लिव्ह करायचा प्रयत्न होता मात्र चेंडू मात्र आदळला अंगाला आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. पुढे सरसाव हलक्या हाताने दिशा दिली. रनआउटची संधी आहे मात्र प्रयत्न चांगला होता. 1 धाव इथे मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावतो जाऊन पोहोचतोय तो 3. 2 चेंडू 3 धावा. डॉट डिलिव्हरी. ते मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट इथे आलेले आहेत. ते मात्र फटका चांगला आहे परंतु बॉक्स आउट इथे झालेले आहेत त्या पूजा. बॉक्सच्या बाहेर पडलेले चेंडू आउट झालेले आहेत. अंपायरने आउट दिलेले आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. योगीने आता मात्र आले ते फलंदाजीसाठी. स्कोरचा विचार करता स्कोर मात्र झाला तो 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. आणि पहिल्या चेंडूवरती बाद झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि आता मात्र समीकरण घेऊन पोहोचले ते 18 चेंडू आणि किती पाहिजे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 रन. आर्या गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राईक वरती आली ती संचिता. स्ट्राईक चेंज होणार. अंपायर ओव्हर झाली. स्मिता आता मात्र आले स्ट्रायकिंग एंड वरती. समोर ते आर्या. पुढे ससा पाहायला सोडी धाव घ्यायचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि ते मात्र संचिता ही मात्र इथे बाद झालेली आहे रनआउटच्या रूपामध्ये. बॉलरच नाही गेला. आर्या हिने मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये आढळून
विकेटचं इथे मात्र घेतलं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत त्या शमिका ना. आणि या दरम्यान सुंदर चेंडू लेक्समच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येताना चेंडू आपण पाहायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी हिच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्या आर्या हिच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आता मात्र क्लीन बोल्ड रूम घेतला होता आणि मात्र टिकचा फायदा करू शकले नाही. आर्याची सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात ते पूजा. जे विनर्स वर्सेस आणि हा नो बॉलचा इशारा. नो +1 अशा अतिरिक्त 2 धावा इकडे मिळत आहेत. या 2 धावांनी मात्र स्कोर जातोय 5 या धावसंख्येवरती. अजूनही 9 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 16 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. मात्र या दरम्यान सुंदर अशी लेग स्पिन गोलंदाजी बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव इकडे मिळते. स्कोर मध्ये जातो तो 6 या धावसंख्येवरती. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू डॉट डिलिव्हरी. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी इथे आपण पाहायला मिळते. प्रेशर थोडंसं वाढलं जातंय शेवटचा चेंडू या षटकातला. आणि ते मात्र गॅप मध्ये टाकल्या रनआउटची संधी आहे आणि फलंदाजी ते मात्र होतात बाद रनआउटच्या रूपामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 6 धावा 5 विकेट. आणि आता मात्र एका ओव्हर मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा. अक्षय आलेत फलंदाजीसाठी. आता मात्र यांना अजूनही मॅच ऑन आहे. 6 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजी मार्कसाठी आलेत ते गोलंदाज माधुरी या मात्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत. सहा चेंडू 15 धावा. क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं. शेवटचा बॉल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फाईट इथे मात्र प्रत्येक खेळाडू खेळत असतो. आणि ते मात्र हवेत आहे. कॅचची संधी आणि नेहा कोणतीही चूक करत नाहीयेत. फलंदाज होता इथे मात्र बाद. 6वा धक्का लागलेला आहे तो स्टार स्ट्रायकर्स या संघाला. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या दरम्यान इथे मात्र 22च्या रूपामध्ये 1 धाव इकडे मिळते. आता मात्र धावफलकामध्ये आपण विचार केला तर 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. या मोठा फटका परंतु बॉक्स आउट झालेले ते फलंदाज. 7 रन 7 विकेट. आपण पाहू शकतो तो हा क्रिकेटचा नाही तर फुटबॉलचा स्कोर थोडासा इथे होताना पाहायला मिळतोय. ऑल आउट झाले. ऑल आउट झाले. सामना जिंकलाय तो पारसिक चॅम्पियन्स या संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि मी विनंती करतो दोन्ही कॅप्टन्स पारसिक चॅम्पियन्स आणि रायडर 11 या दोन्ही कॅप्टननी यायचे टॉस साठी. आणि मी आमंत्रित करतो रौनक सिंग याला की आपण आपल्या हस्ते टॉस इथे करायचंय. रौनक सिंग व्हिडिओ काढ. व्हिडिओ थँक्यू डीजे.
आणि आपण आता नाणेफेकीचा कौल इथे आपण गटावतो रायडर